श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. वैकुंठ चतुर्दशी व्रत किंवा वैकुंठ चतुर्दशी पूजा कशी करायची. वैकुंठ चतुर्दशी ही अतिशय महत्त्वाची तिथी मानली जाते, कारण या दिवशी हरिहर भेट म्हणजेच भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांची भेट होत असते आणि म्हणूनच या दिवशी या दोन देवतांची एकत्रितपणे पूजा केली जाते, उपासना केली जाते. वैकुंठ चतुर्दशी कधी आहे, या दिवशी नेमकी पूजा कशी करायची, कोणते स्तोत्र मंत्र पठण करायचे, या दिवसाचं नेमकं महत्त्व काय आहे, अशी सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. चॅनलवर आपण नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका असतील नक्की विचारा. वैकुंठ चतुर्दशी यावर्षी आली आहे 14 नोव्हेंबर 2024 रोजी. कार्तिक पौर्णिमेच्या अगोदरची तिथी म्हणजेच वैकुंठ चतुर्दशी. वैकुंठ चतुर्दशी या तिथीचं महत्त्व जाणून घेऊया. आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्या सर्वांना माहिती आहे, भगवान विष्णू योग निद्रेत जातात. चातुर्मासाचा जो कालावधी असतो या काळात ते योग निद्रेत असतात आणि म्हणूनच संपूर्ण विश्वाचा कारभार ते भगवान शंकरांच्या हाती देतात. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी चातुर्मास संपतो आणि म्हणूनच त्याच्या एक दिवस अगोदरची तिथी वैकुंठ चतुर्दशी या दिवशी भगवान शंकर विश्वाचा कारभार पुन्हा भगवान विष्णूंकडे देतात, त्यांना योगनिद्रेतून जागं करतात. या तिथीला भगवान शंकर यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करताना भगवान विष्णू यांनी त्यांचं पूजन केलं होतं, त्यांना तुळशीपत्र वाहिलं होतं. म्हणून या एकमेव तिथीला भगवान शंकरांना तुळशीपत्र अर्पण केलं जातं. त्यामुळं वैकुंठ चतुर्दशी या दिवसाला महत्त्व आहे, कारण या दिवशी हरिहर भेट होते, हरिहरांचं मिलन होत असतं. आणि अर्थातच या दिवशी भगवान विष्णूंची तसंच भगवान शंकरांची विविध स्तोत्र मंत्र जर आपण मनोभावे पठण केलं, नक्कीच या दोन्हीही देवतांची कृपादृष्टी आपल्याला प्राप्त होईल. आपल्या प्रापंचिक काही अडचणी असतील नक्की त्याचं निवारण होईल. त्यामुळं प्रत्येकानं वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी ही पूजा आपल्या घरात अवश्य करा, मंत्र साधना करा. आता आपण बघूया वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी पूजा कशी करायची, कधी करायची. 14 नोव्हेंबर 2024 रोजी आपल्याला वैकुंठ चतुर्दशीची पूजा करायची आहे. ही पूजा आपण सकाळी करू शकता, संध्याकाळच्या वेळेला देखील करू शकता आणि जर आपल्याला शक्य असेल रात्री आपण भगवान विष्णूंचं पूजन अवश्य करा. सोबत भगवान शंकरांचं देखील आपल्याला पूजन करायचं आहे. यामध्ये प्रामुख्यानं 2-3 भाग येतात. पहिलं म्हणजे भगवान विष्णूंना म्हणजेच देवघरातील जो बाळकृष्ण असतो त्याची मूर्ती असते त्यावरती अभिषेक करणं. दुसरा महत्त्वाचा भाग शिवलिंगावरती अभिषेक करायचा. तिसरं महत्त्वाचं म्हणजे बाळकृष्णाची मूर्ती म्हणजेच भगवान विष्णू आणि शिवलिंगाची एकत्रित पूजा करणे. पैकी आपण बाळकृष्णाच्या मूर्तीवरती अभिषेक किंवा शिवलिंगावरती अभिषेक सकाळी केला तरी चालेल, संध्याकाळी प्रदोषकाळी केला तरी चालेल. मात्र भगवान विष्णू आणि शिवलिंग म्हणजेच भगवान शंकराची एकत्रितपणे पूजा करणे निशित काळात म्हणजेच मध्यरात्री ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी अवश्य करा. म्हणजेच 14 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री 12 वाजता आपल्याला भगवान विष्णूंचं आणि शिवलिंगाची पूजा करायची आहे. ही पूजा कशी करायची मी आपल्याला पुढे सांगणारच आहे. ज्यांना शक्य होईल त्यांनी मध्यरात्री पूजा करा, ज्यांना नाही शक्य त्यांनी 14 नोव्हेंबर रोजी सकाळी किंवा प्रदोषकाळी अशा पद्धतीनं पूजा अवश्य करा. पूजा कशी करायची, या दिवशी सकाळी लवकर उठा, शुचिर्भूत व्हा, स्नान संध्या करायची, आपली देवपूजा करून घ्यायची. आपण जर पूजा सकाळी करणार असाल सकाळी करा, ज्यांना शक्य असेल त्यांनी प्रदोषकाळी करा, ज्यांना शक्य असेल त्यांनी रात्री 12 वाजता ही पूजा केली तर अतिउत्तम. मात्र बाळकृष्णांवरती अभिषेक किंवा शिवलिंगावरती अभिषेक आपण सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता. बाकीचं जे पूजन असतं म्हणजेच भगवान विष्णूंचं आणि शिवलिंगाचं एकत्रित पूजन हे फक्त आपण लागलं तर रात्री करू शकता. देवघराजवळची जागा स्वच्छ करा, एखादा चौरंग घ्यावा, त्यावरती स्वच्छ लाल वस्त्र अंतरावं, शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा, ओम श्री दीपदेवताय नमः हा मंत्र म्हणायचा, गंधाक्षता फुलं वाहून दिव्याचं पूजन करायचं. त्यानंतर देवघरातील गणपती बाप्पाची मूर्ती घ्या, तिला अभिषेक करावा, स्नान घालावं, ओम गण गणपतये नमः या मंत्राचं फक्त पठण करा. शुद्ध पाण्यानं पंचामृतानं पुन्हा शुद्ध पाण्यानं गणपती बाप्पांना स्नान घालायचं. चौरंगावरती थोड्याशा अक्षता ठेवून त्यांची स्थापना करा, त्यांना गंधाक्षता फुलं व्हायची. ओम श्री महागणपतये नमः गंधाक्षता पुष्पम समर्पयामी हा मंत्र म्हणायचा. त्यानंतर
आपल्या देवघरातील बाळकृष्णांची मूर्ती तामणामध्ये घ्या. मूर्ती नसेल सुपारी घ्यावी. त्यांना प्रथम शुद्ध जलानं स्नान घालायचं. ओम श्री विष्णवे नमः स्नानं समर्पयामी. पंचामृताने स्नान घाला. ओम श्री महाविष्णवे नमः पंचामृत स्नानं समर्पयामी. पुन्हा शुद्ध पाण्यानं स्नान घालायचं. ओम श्री महाविष्णवे नमः शुद्धोदक स्नानं समर्पयामी. त्यानंतर पळी पाणी बाळकृष्णांच्या मूर्तीवरती वाहत राहायचं आणि पुरुष सूक्ताचं 1 वेळा पठण करा किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं 108 वेळा पठण करायचं. बाळकृष्णाच्या मूर्तीवरती अशा पद्धतीनं शुद्ध जलानं अभिषेक करायचा. मूर्ती स्वच्छ पुसून घ्या. चौरंगावरती थोड्याशा अक्षता ठेवून बाळकृष्णांची त्या ठिकाणी स्थापना करावी. भगवान विष्णूंची स्थापना करायची. पुढील मंत्र म्हणायचा. त्यांना गंधाक्षता फुलं अर्पण करायची. ओम श्री महाविष्णवे नमः गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. भगवान विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करायचं. ओम श्री महाविष्णवे नमः तुलसीपत्रम समर्पयामी. या दिवशी आपल्याला शक्य झालं भगवान विष्णूंना आवळा हे फळ अवश्य अर्पण करावं. तसंच आपल्या जवळपास कुठं आवळ्याचं झाड असेल, आवळ्याच्या झाडाखाली बसून या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा शक्य होईल तेवढा जप अवश्य करा. ओम नमः शिवाय या मंत्राचा देखील जप आपण आवळ्याच्या झाडाखाली बसून करणं वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी अत्यंत भाग्याचं मानलं जातं. ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी अवश्य करा. भगवान विष्णूंचं अशा पद्धतीनं पूजन करून घ्यायचं. त्यानंतर काय करा, तामणामध्ये शिवलिंग घ्यायचं. शिवलिंगावरती प्रथम शुद्ध जल अर्पण करा. ओम नमः शिवाय शुद्धोदक स्नानं समर्पयामी. पुन्हा पंचामृत व्हायचं. ओम नमः शिवाय पंचामृत स्नानं समर्पयामी. पुन्हा शुद्ध जल अर्पण करायचं. ओम नमः शिवाय शुद्धोदक स्नानं समर्पयामी. शिवमहिम्न स्तोत्र किंवा शिव अष्टोत्तर नामावली किंवा ओम नमः शिवाय हा मंत्र 108 वेळा पठण करायचा. सोबत पळीभर पाणी शिवलिंगावरती व्हायचं. म्हणजेच शिवलिंगाला जलाभिषेक करायचा, पाण्यानं अभिषेक करायचा. शिवलिंग स्वच्छ पुसून घ्यायचं. चौरंगावरती भगवान विष्णूंच्या शेजारी शिवलिंग स्थापन करायचं. शिवलिंगाला भस्म अर्पण करायचं. भस्म नसेल अगरबत्तीची जी रक्षा असते ती लावावी. एखादं पांढरं फुलं अर्पण करा. ओम नमः शिवाय भस्मं समर्पयामी. गंधपुष्पं समर्पयामी. बेलपान मिळालं अवश्य व्हावं. ओम नमः शिवाय बिल्वपत्रं समर्पयामी. अशा रीतीनं भगवान विष्णूंची आणि शिवलिंगाची पूजा करून घ्यायची. पंचामृताचा नैवेद्य दाखवा. आपल्याला जर शक्य असेल या दिवशी कुठलाही गोड पदार्थ आपण नैवेद्य दाखवावा. ओम हरिहर नमाम्यहम नैवेद्यम समर्पयामी. नैवेद्याभोवती 3 वेळा पाणी फिरवायचं. ओम प्राणाय स्वाहा. ओम अपानाय स्वाहा. ओम व्यानाय स्वाहा. ओम उदानाय स्वाहा. ओम समानाय स्वाहा. ओम ब्रह्मणे नमः. अशा रीतीनं विधिवत बाळकृष्णांच्या मूर्तीवरती शिवलिंगावरती अभिषेक करायचा आणि पूजा करायची. आता ही जी पूजा मी सांगितली आहे ही आपण सकाळी पण करू शकता. 14 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी करू शकता. संध्याकाळी म्हणजेच प्रदोषकाळी देखील करू शकता. आता पुढचं जे आपलं पूजन आहे ते आहे हरिहर भेट. म्हणजेच भगवान विष्णू आणि शंकर यांची या दिवशी भेट घडली होती म्हणून त्या पद्धतीचं पूजन आपल्याला करायचं आहे. पुढील जी पूजा आपल्याला करायची आहे ती करायची आहे मध्यरात्री. ज्यांना त्यांना शक्य होईल त्यांनी रात्री 12 वाजता साधारणतः ही पूजा करावी. जागरण करून करा. ज्यांना शक्य नसेल त्यांनी संध्याकाळी प्रदोषकाळीच अशा पद्धतीनं पूजन केलं तरी चालेल. अशा पद्धतीनं आपण जी पूजा मांडलेली असते भगवान विष्णूंचं म्हणजेच बाळकृष्णाची मूर्ती तसंच शिवलिंगावरती अभिषेक करून आपण त्यांचं पूजन केलेलं असतं. तर रात्री 12 वाजता काय करायचं, भगवान विष्णूंना बेलपत्र अर्पण करायचं आणि शिवलिंगाला तुलसीपत्र अर्पण करायचं. या एकमेव तिथीला म्हणजेच वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी फक्त शिवलिंगावरती तुळशीपत्र वाहिलेलं चालतं. त्याचं कारण मी यापूर्वीच आपल्याला सांगितले की या तिथीला भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांची भेट घडत असते. आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू योग निद्रेत जातात. त्यावेळेला भगवान शंकराकडे विश्वाचा कारभार ते सोपवतात आणि वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी हरिहर मिलन म्हणजेच भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांची भेट होते. त्यावेळेला पुन्हा भगवान शंकर संपूर्ण विश्वाचा जो कारभार असतो ते भगवान विष्णूंकडे देतात. त्यांना योग निद्रेतून जागे करतात. त्यांचं पूजन ते करतात. म्हणून
भगवान विष्णूंना बेलपत्र वाहिलं जातं. आणि चातुर्मासामध्ये भगवान शंकर हे संपूर्ण विश्वाचा कारभार बघतात. त्यांच्याविषयी कृतज्ञता म्हणून भगवान विष्णू भगवान शंकरांचं तुलसीपत्र वाहून पूजन करतात. म्हणून या एकमेव तिथीला भगवान शंकरांना म्हणजेच शिवलिंगावरती तुलसीपत्र वाहिलेलं चालतं. त्यामुळं आपल्याला काय करायचं, रात्री 12 वाजता विशिष्ट पूजा करायची. ती पूजा जी मांडलेली असते त्याच पूजेमध्ये फक्त आपण काय करा, शक्य झाल्यास बेलपत्र आपण बाळकृष्णांना व्हायचं आणि तुलसीपत्र शिवलिंगावरती अर्पण करायचं. या निश्चित कालात म्हणजे मध्यरात्री काही सेवा आपण अवश्य कराव्यात. कुठल्या सेवा करायच्या? भगवान विष्णूंचा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय 108 वेळा पठण करा. ओम नमः शिवाय हा मंत्र 108 वेळा पठण करायचा. ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी शिवमहिम्न स्तोत्र किंवा शिवस्तुती पठण करा. भगवान विष्णूंचं कुठलंही स्तोत्र, व्यंकटेश स्तोत्र किंवा विष्णू सहस्रनाम अवश्य पठण करा. एवढी सेवा आपण वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी मध्यरात्री करण्याचा प्रयत्न करा. नाही शक्य झालं संध्याकाळी आपण या पद्धतीनं पूजन करा आणि ही सेवा दिवसभरात कधी पण करा. तसंच दुसऱ्या दिवशी म्हणजेच 15 नोव्हेंबर रोजी ज्या दिवशी कार्तिक पौर्णिमा आहे, सकाळी आपल्याला शिवपूजन करायचं आहे. सकाळी सूर्योदयानंतर आपण ज्या वेळेला देवपूजा कराल त्यावेळेला या संपूर्ण पूजेवरती हळद कुंकू अक्षता व्हायची. या पूजेची उत्तरपूजा करून घ्या. पूजा हलवायची. पूजा हलवल्यानंतर सर्व देवांना स्नान घालायचं. म्हणजे बाळकृष्णांना शिवलिंगावरती आपल्या देवघरातील सर्व देव यांना स्नान घालायचं आणि शिवलिंगाला भस्म व्हायचं, फुलं वाहून त्यांचं पूजन करायचं, बेलपत्र व्हायचं. अशा रीतीनं पूजन केल्यानंतर ही पूजा पूर्ण होईल. या दिवशी कार्तिक पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमा देखील आहे. संध्याकाळच्या वेळेला प्रदोषकाळी शिवलिंगावरती पुन्हा जलाभिषेक करा आणि 750 त्रिपुरवातींचं हवन या दिवशी आपल्याला करायचं आहे. महामृत्युंजय मंत्राचं पठण करायचं. हवनाचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, मंत्रासह आहे. आपण तो अवश्य बघा. त्यानुसार त्रिपुरारी पौर्णिमेची पूजा देखील करा. तर अशा पद्धतीनं वैकुंठ चतुर्दशी म्हणजे 14 नोव्हेंबर रोजी आपल्याला आपल्या घरामध्ये भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांची एकत्रितपणे पूजा करायची आहे, मंत्रसाधना करायची आहे, सेवा करायची आहे. माहिती आपल्याला आवडली असेल जास्तीत जास्त सेवेकऱ्यांपर्यंत पोहोचवा. ओम नमः शिवाय किंवा ओम विष्णवे नमः नक्की लिहा. चॅनल सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय.